काय काही लोकांच्या अंगात येतं, वारकरी संप्रदाय मानत नाही बरं या गोष्टीला. माऊलीचं तर सोडाच, तुकोबारायांनी खंडन केलंय. सेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजे भूते केते. अंगात येणारा हा मनुष्यच नाहीत असं लेखी प्रमाणे तुकोबारायांचं. आणि आजही तुम्ही पहा, कलेक्टरच्या अंगात येत नाही, मंत्र्याच्या अंगात येत नाहीत, जी बाई दात घासत नाही, आंघोळ करत नाही, अभ्यास करतो, तिच्या अंगात देव जातो. देवाला पण काही चॉईस आहे का नाही? कधी अभ्यास करून विचार करा या गोष्टीचा. कुठं जावं, कुठं राहावं, काय करावं. एक कारकून माझ्याकडे आला आणि मला त्यांनी सांगितलं, महाराज 7.5 सुरू आहेत, 5 वर्ष झालेत, 2.5 वर्ष राहिलेले आहेत. 2.5 वर्षात माझ्यावर शनीचा प्रभाव पडू नये म्हणून मला काहीतरी उपाय सांगा. मी म्हणलं, काम काय करतं? मी कारकून आहे. तुझ्या मागे कोण लागलंय? ते मग शनी लागलाय. म्हणजे एवढं मोठं कशाला समजतो स्वतःला? तो कारकून, तो शनी ग्रह पृथ्वीपेक्षा कैक पटीनं मोठा, त्याला तुझी चॉईस मिळाली. म्हणजे तुझ्या मागे लागावं शनीने, इतका लहान नाहीये तो. इतका शनीचा अपमान नका करू. आपल्या मनानं आपल्याला दुःख दिले.